काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं टीबीचे रुग्ण शोधण्यासाठी म्हणून एक धडक मोहीम हाती घेतली आणि 100 दिवसांच्या या सर्व्हेनंतर एक धक्कादायक आकडेवारी समोर आली। मोहिमेच्या पहिल्या काही दिवसातच 6000 नवीन रुग्ण आढळून आले आणि आता महाराष्ट्रात तब्बल 11091 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। राज्यातल्या सुमारे 1.5 कोटी लोकांची आरोग्य तपासणी करण्याचं उद्दिष्ट आरोग्य विभागानं ठेवलंय। त्यामुळे टीबी संकट आणखी वाढतंय की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती आहेत ही गावं, सरकार टीबी मुक्त भारत अभियान राबवत असूनही टीबी का वाढतोय, काय आहेत त्याची कारणं, मुळात टीबी होतो तरी कशामुळे, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। तर केंद्र सरकारनं नुकतंच टीबीचे रुग्ण शोधण्यासाठी म्हणून हा सर्वे केला। टीबी मुक्त अभियानाचा तो एक भाग होता। या मोहिमेमध्ये AI आधारित VMTB टूलचा वापर करण्यात आला। भौगोलिक स्थिती, कुपोषण, लसीकरण आणि जीवनशैली यासारख्या निकषांच्या आधारे गावं निवडण्यात आली आणि त्यातूनच महाराष्ट्रात 11091 गावं टीबीच्या विळख्यात असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली। आता कोणत्या जिल्ह्यात किती गावं आहेत हे आधी उतरत्या क्रमानं पाहूया। तर अमरावती जिल्ह्यात 504 गावं हाय रिस्कवर आहेत। नाशिक आणि रायगड जिल्ह्यात प्रत्येकी 488 गावं संकटात आहेत। नागपूर जिल्ह्यात 482, पुणे 479, चंद्रपूर 467, सातारा 442, गडचिरोली 433 आणि नांदेड जिल्ह्यात 404 गावं हाय रिस्कच्या श्रेणीत आहेत। तसंच अहिल्यानगर जिल्ह्यात 401, रत्नागिरी 388, जळगाव 383, बुलढाणा 364, वर्धा 353, बीड 344, छत्रपती संभाजीनगर 339 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 310 गावं धोक्यात आहेत। उर्वरित जिल्ह्यांमध्ये सोलापूर 292, अकोला 249, जालना 242, गोंदिया 239, लातूर नंदुरबार 238, पालघर 231, भंडारा 226, परभणी आणि ठाणे 212, वाशिम 198, सिंधुदुर्ग 189, धाराशिव 185, सांगली 184, हिंगोली 178 आणि धुळे जिल्ह्यात 171 गावं। या सगळ्यात तुमचं गाव तर नाहीये ना, तुमच्या शेजारी किंवा तुमच्या घरात कोणाला टीबी नाहीये ना हे पहा, पण घाबरून जाऊ नका। टीबी औषधोपचारानं बरा होऊ शकतो एवढंच लक्षात ठेवा। पण टीबी या आजारात नेमकं होतं काय, तर टीबी ज्याला आपण मराठीमध्ये क्षयरोग म्हणतो, तो फुफ्फुसांशी संबंधित एक आजार आहे। त्यामुळे तो श्वसनातून पसरतो। सहसा थुंकी किंवा हवेतले जीवजंतू यांच्या माध्यमातून तो पसरतो। बाधित व्यक्तीचा सहवास आला तरी टीबीची लागण होऊ शकते। तिच्या खोकण्यातून किंवा शिंकण्यातून हे जंतू सहज दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात जाऊ शकतात। रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांना टीबीची लागण लवकर होऊ शकते। टीबीची काही लक्षणंही आहेत, जसं की जास्त काळ राहणारा खोकला, बऱ्याचदा कफ किंवा रक्त येणं, रात्री झोपेत येणारा ताप किंवा जास्त प्रमाणात घाम, झपाट्यानं कमी होत जाणारं वजन आणि श्वास घ्यायला होणारा त्रास। पण टीबी हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे, त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही। पण तुमच्यात ही लक्षणं दिसत असतील तर आजच जवळच्या डॉक्टरांकडे दाखवा। तुमच्या थुंकीचा एक नमुना ते घेतील, टेस्ट केली जाईल आणि टीबी आहे की नाही याचं निदान होईल। असल्यास औषधं देण्यात येतात। फक्त या औषधांचा जो कोर्स आहे तो नियमितपणे पूर्ण करावा लागतो। जर हा कोर्स मध्येच सोडला तर टीबी उलटून प्रकृती आणखी बिघडण्याची जास्त शक्यता असते। भारत सरकार गेल्या अनेक वर्षांपासून टीबी मुक्त भारत अभियान राबवतं, महाराष्ट्र सरकारही राबवतं। त्या अभियानाला 2025 पर्यंत भारत टीबी मुक्त करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं होतं। पण वस्तुस्थिती तर अशी आहे की 2025 नंतरच टीबीचे रुग्ण वाढताना दिसतात। त्यामुळे या अभियानाला यश नेमकं का मिळत नाहीये असा प्रश्न आता उपस्थित होतोय। तसे त्याला अनेक कारणंही आहेत। टीबी पसरण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे लोकवस्ती दाट असणं आणि हवा खेळती नसणं। अलीकडे शहरामध्ये किंवा अगदी गावाच्या मुख्य भागातही लोकवस्ती किती दाट होते आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। लोकसंख्येचं केंद्रीकरण झाल्यानं टीबी पसरण्याच्या शक्यता ज्या आहेत त्या वाढत चालल्या आहेत। पण आता ते थांबवणं अवघड असलं तरीही त्यावर नियंत्रण ठेवणं, आपापल्या घरात हवा खेळती ठेवणं, स्वच्छता राखणं हे आपण करूच शकतो। दुसरं कारण म्हणजे टीबी विषयी जनजागृती नसणं आणि त्याच्या लक्षणांना हलक्यात घेणं। अनेकदा ही लक्षणं जाणवायला लागली तरी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत जातो आणि मग आजार आणखी बळावतो। तसंच एड्स सारख्या आजारांना आपण जितकं घाबरतो, कोरोनाला मागे आपण जितकं घाबरलो होतो तितकं टीबीला घाबरत नाही। टीबीनं माणूस कुठे मरतोय आजकाल असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं आणि या मानसिकतेमुळे हा आजार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय। तसंच त्याच्या चाचण्याही मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसतात, तपासणी आणि उपचाराच्या सोयी सुद्धा उपलब्ध नसतात। सरकारनं खरं तर याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे।
तिसरं कारण याच्यातलं म्हणाल तर टीबीची औषधं ही महागही असतात. ती 6 महिने ते 9 महिने इतका काळ घ्यावी लागतात. अनेक लोकांकडून त्यात सातत्य राखलं जात नाही किंवा पैशांच्या अभावी उपचार थांबवले जातात आणि मग त्याचे उलट परिणाम बऱ्याचदा दिसायला लागतात. यामुळे टीबी रुग्णांची संख्या अजून वाढतेच आहे आणि आपण किंवा सरकार त्याचं निर्मूलन करण्यात अपयशी होतोय. आता हा टीबी सहसा कुणाला होऊ शकतो तर ज्यांची रोगप्रतिकार शक्ती अत्यंत कमी आहे त्यांना. साधारण असं दिसतं की जिथे कुपोषण मोठ्या प्रमाणात आहे तिथे हा आजार जोर धरू शकतो. तसंच लहान मुलं किंवा ज्येष्ठ लोक हे त्याचे शिकार होऊ शकतात. मधुमेह ज्यांना असतो त्यांना टीबी होण्याची शक्यता जास्त असते. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती. टीबी हा श्वसनाशी निगडीत असल्यामुळे धूम्रपान करून त्यांचं फुफ्फुस कमजोर झालेलं असतं आणि अशा लोकांनाही टीबी गाठतो. त्यामुळे साधारण जिथे लोकवस्ती दाट असते, कुपोषणाच्या समस्या असतात, व्यसनांचं प्रमाण जास्त असतं त्या भागांमध्ये टीबीचे रुग्ण आढळतात. पण आधी म्हटलं त्याप्रमाणे घाबरून जाण्याची गरज नाही आहे. व्हिडिओत सांगितलेली लक्षणं तुम्हाला असतील किंवा तुमच्या घरात कोणाला असतील तर तुमच्या जवळच्या दवाखान्यात नक्की जाऊन या आणि टीबी होऊ द्यायचा नसेल तर घरात हवा खेळती ठेवा, स्वच्छता ठेवा, शिंकताना रुमाल वापरा, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहार चांगला ठेवा आणि हो, धूम्रपान करू नका. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.